शिंदेच्या सेनेचे आमदार किरण सामंत राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत आणि शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी राज ठाकरेंची भेट सुद्धा घेतली आहे। राज ठाकरेंची बऱ्याच नेत्यांनी सुद्धा या अगोदर भेट घेतलेली होती आणि त्यातच शिंदेच्या सेनेचे आमदार किरण सामंत सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येते आहे। राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहे। श्रेयस, काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की फडणवीसांनी सुद्धा राज ठाकरेंची जाऊन भेट घेतलेली होती त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आणि त्यानंतर एक नेते जे आहेत ते राज ठाकरेंची भेट घेताना पाहायला मिळत आहेत। आज सुद्धा शिंदेच्या सेनेचे आमदार किरण सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते। काय नेमकी यामागची कारणं कळतात? आपण बघितलं की राज ठाकरेंची भेट आता किरण सामंतांनी घेतलेली आहे। मुख्यतः अनेक प्रश्न होते, अनेक मुद्दे होते, पण यावेळी असं कळलेलं आहे फक्त आणि फक्त काही घरातली गोष्ट होती, म्हणजे काहीतरी पर्सनल काम होतं त्यामुळे ही भेट झालेली। मात्र एकीकडे बघितलं गेलं गौरी, तर कुठे ना कुठे जास्त सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की ही भेट कधी होते। म्हणजे एकंदर पाहिलं तर राजन साळवी कुठे ना कुठे पक्षप्रवेश करतायत, त्यात ही भेट होताना दिसताना कुठे ना कुठे अनेक गोष्टी समोर दिसतात। किरण सामंत यांची राज ठाकरेंची भेट ही किती व्यवस्थित ठरली असती तरी राजकीय झाली आहे का, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला। राजकीय झाली आहे का, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे। अनेक दिवसांपासून आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, मात्र तेव्हा या गोष्टीला कॅटर करणं म्हणजे मनसे आपल्याकडे येण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष खऱ्या अर्थानं करताना दिसतोय, त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। त्यासोबतच किरण सामंत यांनी घेतलेली भेट ही त्यातल्या त्यात एक भेट आहे का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र एक गोष्ट आपल्याला मानावी लागेल, ही वैयक्तिक भेट असं किरण सामंत यांनी म्हटलंय 15 ते 20 मिनिटं ही भेट झाली। मात्र ज्या भेटीचं टायमिंग साधलं गेलं त्या टायमिंग साधल्यामुळे कुठे ना कुठे अनेक प्रश्न समोर येतात आणि अनेक प्रश्नांमध्ये राजकीय प्रश्न पण समोर येताना दिसतात आपल्याला। अच्छा श्रेयस, पण आपण जर पाहिलं तर विधानसभा झाली किंवा लोकसभा झाली, लोकसभेला दिलेला बिनशर्त पाठिंबा आणि त्यानंतर विधानसभेला सुद्धा जी काही ताळमेळ जे बसलं, मात्र त्यानंतर आता आगामी ज्या निवडणुका आहेत त्यासाठी सुद्धा कुठेतरी राज ठाकरे सक्रिय दिसत आहेत आणि त्याच अनुषंगाने या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचा सुद्धा कुठेतरी चर्चा आहेत राजकीय वर्तुळात। अर्थात श्रद्धा, म्हणजे आपण आता ह्याचा कुठेही आपण दुमत नाहीये याबद्दल की आता फ्रंट फुटवरून मनसे पक्ष पण कामाला लागलेला आहे। आता प्रत्येक पक्ष आपापल्या कामाला लागलेला आहे, कुठल्याही गोष्टी सोडत नाहीत, कुठल्या पक्षाने कुठल्या गोष्टीचा विचार सोडत नाहीत। म्हणजे आपण एकंदर बघितलं तर लोकसभा निवडणुकीला बिनशर्त पाठिंबा असेल, विधानसभा निवडणुकीला खऱ्या अर्थानं एकला चलोराची भूमिका असेल, ते महापालिका निवडणुकीला खऱ्या अर्थानं एकला चलोराची भूमिका पहिल्या ह्याच्यात म्हटले, पण तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक गोष्टी समोर आणल्या। त्याच्यातून ही गोष्ट सुद्धा होती की युतीचा विचार तुम्ही करू नका, तो विचार संपूर्ण राज ठाकरे करणार आहेत, त्यामुळे बाकी लोकांना कामाला लागायला सांगितलं। मात्र हा विचार करत असताना मनसे अध्यक्ष प्रत्येक गोष्टी समोर त्यांच्या येत आहेत का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एकंदर आपण बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा 2-3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवतीर्थला आलेले। ही भेट जरी कुठल्या तरी वैयक्तिक कारणासाठी असेल, पण त्या वैयक्तिक कारणांमध्ये कुठे ना कुठे राजकीय गोष्टी चर्चा होतातच, या बाबतीत कुठलेही दुमत आपण मानू शकणार नाही। किरण सामंत यांची आजची भेट सुद्धा जरी वैयक्तिकरित्या असली तर राजकीय मुद्दा तिकडे चर्चा झालीच असेल, ह्याच्यावर कोणताही प्रश्नचिन्ह आपण उद्भवू शकत नाही। महापालिका निवडणुकीच्या निर्माता आपण बघितलं गेलं तर एकंदर अनेक गोष्टी समोर येत आहेत, त्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष मनसे असेल, या सगळ्या गोष्टी जरी समोर गेल्या तर कोणासोबत युती करून एकला चलो रे अजूनही समोर जाणार आहे का, तरीही युती होणार आहे का, या सगळ्या गोष्टी आता समोर येताना श्रद्धा आपल्याला दिसत आहेत। निश्चित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।